मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ आज पूर्ण केली. दिलेला शब्द मी पाळला, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर तोडगा काढल्यानंतर व्यासपीठावर केले होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या याच शब्दावर आता राज्याचे अन्न, नागरी व पुरवठा मंत्री ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी टोला लगावला आहे. तुम्ही कुठली शपथ पूर्ण केली, असा थेट सवालच भुजबळांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला आहे. मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी छगन भुजबळ यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत भुजबळांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. या मुलाखतीत भुजबळ म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले होते. आणि त्या दिवशी ते म्हणाले, मी शपथ पूर्ण केली, पण मराठा समाजाला काही आरक्षण दिले नाही, असा आरोपच भुजबळांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला. एकीकडे तुम्ही म्हणता ओबीसीला धक्का लावत नाही, दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आयोगातर्फे 350 कोटी रुपये खर्च करून सर्वेक्षण सुरू आहे. म्हणजेच काम पूर्ण नाही झालं नाही आहे. क्युरेटिव्ह पिटिशनचाही निर्णय अद्याप यायचा आहे. मग तुम्ही कुठली शपथ पूर्ण केलीत, असा खडा सवालच भुजबळांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला आहे. भुजबळ पुढे म्हणतात, तुम्ही फक्त पुढच्या मार्गाने 10 ते 15% आरक्षण देत असल्याचे दाखवताय, पण खरं आरक्षण तुम्ही दुसऱ्याच मार्गाने दिले आहे. तुम्ही जे आरक्षण दिले आहे ते कुणबी प्रमाणपत्र देऊन आडमार्गाने दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालंच नाही. मग तुम्ही जे आरक्षण दिलेत ते कुठल्या मार्गाने दिले आहेत? मग तुम्ही आरक्षणाचा जो शब्द पूर्ण केला आहे तो मराठा समाजाला ओबीसीतून घुसवून केल्याचे भुजबळ म्हणाले आहेत. तसेच जर तुम्ही शपथ पूर्ण झाली असे म्हणतात तर मग आयोगाचं काम थांबवा, क्युरेटिव्ह पिटिशन मागे घ्या, मग 350 कोटी का खर्च करताय, असा सवाल देखील भुजबळांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला आहे. हे जरांगे उपोषण करून जे मागतात ते द्यायला सुरुवात केली. निजामशाहीच्या नोंदी नंतर अख्ख्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि आता ओबीसीत टाका. मग म्हणाले अख्ख्या महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. नंतर म्हणाले आरक्षण घेणार तर ओबीसीतूनच घेणार. आता म्हणतात 57 लाख नोंदी सापडल्या, त्यातले 30 ते 35 लाख जुने आहेत. तरीसुद्धा 20 ते 22 लाख नोंदी कुठून आल्या? या सगळ्या चुकीच्या नोंदी आहेत, असा आरोप देखील छगन भुजबळ यांनी केला आहे.